नमस्कार मित्रांनो, आज आहे 26 जूनच्या दिवसभराच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. विरोधी पक्षनेतेपदी राहुल, इंडिया आघाडीचा एकमताने निर्णय. IPS अधिकारी केसर खालिक निलंबित, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण भोवले. शेतकऱ्यांना सिबिल अट लावण्यास बँकेविरोधात FIR, शेती कर्जाबाबत फडणवीस यांचा इशारा. नीट घोटाळ्यातील दुसरा आरोपीही कोठडीत, गुण वाढवण्यासाठी विद्यार्थ्याकडून पैसे घेणाऱ्या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू. अरविंद केजरीवालांचा मुक्काम तुरुंगातच, हायकोर्टाकडून जामिनास नकार. काँग्रेसकडून अनेक वेळा राज्यघटनेची पायमल्ली, आणीबाणीवरून भाजप नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल. पुनर्वसित गावठाणांसाठी अतिरिक्त निधी, अजित पवार यांची मोठी घोषणा. शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण. विधान परिषदेत 4 जागांसाठी आज मतदान, विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम. समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार मनोज जरांगे पाटील, अंतरवाडीत. इंग्रजीतून शपथ आणि रामकृष्ण हरीचा घोष, राज्यातील 9 खासदारांची हिंदीत तर तिघांची इंग्रजीत शपथ. मराठी माणसांच्या मुंबईतील घरावरून जुंपली, सत्ताधाऱ्यांकडून शिवसेने ठाकरेवर टीकास्त्र. विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोर्चेबांधणी, दिल्लीत अमित शहांची भेट घेत अनपेक्षित जागांचे रिपोर्ट कार्ड. दपूपच्या नागपूर बिलासपूर झारसुकडा मार्गावर होणार अद्ययावत, कवचमुळे रेल्वे अपघातांना ब्रेक. गेल्या 10 वर्षात मी अध्यावासात, पक्ष सोडताना सूर्यकांत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप. राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश. देशात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या खासदाराची शपथही तितकीच खास, संविधानाची प्रत हातात आणि या भाषेत घेतली शपथ. महाराष्ट्र सदनातील CM सूट मुक्कामासाठी हवा, कंगनाची अजब मागणी, बड्या नेत्याला फोन. लोकसभा अध्यक्ष निवडणूक, के सुरेश यांच्या नामकरणावर TMCची नाही सही, इंडिया आघाडीत मतभेद. संसदेत शपथ घेताना शिवसेना खासदाराला अध्यक्षांनी थांबवले, शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख, अध्यक्षांचा आक्षेप. दरवाढीच्या शक्यतेमुळे सरकारचा मोठा निर्णय, कितपत फायदा होणार, गहू डाळींच्या साठ्यावर मर्यादा. 14 जणांनी दिला 50,000 ॲडव्हान्स, नीट गोंधळ, लातूरमधील दुसऱ्या आरोपीला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. नवी मुंबई विमानतळाला आता JNPTतून मिळणार जेट इंधन, 22 किमीचे भूमिगत पाईपलाईन टाकणार. साडी टिकली लावून पुरुष अधिकाऱ्याची आत्महत्या, उत्तराखंडमधील धक्कादायक घटना. प्रश्नपत्रिका फोडल्यास आजन्म कारावास, 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड. उत्तर प्रदेशात योगी सरकारचा निर्णय. आई आजारी असल्याचे सांगून जाधव रजेवर, नीट परीक्षा घोटाळ्याच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाचे पथक टाळकीत. पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना दार बंद, शरद पवार, सरसकट घरवापसी नाही. मान्य होणार नाही अशी मागणी जरांगे करतात, हाके.